सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। मित्रांनो, या आठवड्याच्या सुरुवातीलाच कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आज उन्हाळी कांद्याच्या दराने तब्बल 2000 रुपयाचा टप्पा पार केलेला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील लासलगाव तसेच पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे। नक्कीच मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मित्रांनो, जाणून घेऊ या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वाढलेले कांदा बाजारभाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव। तर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 309 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1600 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3295 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1800 रुपये प्रति क्विंटल। यानंतर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 462 क्विंटल। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1850 रुपये प्रति क्विंटल। यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 10531 क्विंटल। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1350 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1600 रुपये। यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 11046 क्विंटल। सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 10326 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1451 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1190 रुपये। यानंतर कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 20 क्विंटल। कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाणा। सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 13150 क्विंटल। सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1375 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1650 रुपये। यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 4700 क्विंटल। चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1250 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1830 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3750 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1001 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1425 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2024 रुपये। यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 14900 क्विंटल। कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1820 रुपये प्रति क्विंटल। यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला सर्वसाधारण दर मिळाला आहे 1100 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1800 रुपये प्रति क्विंटल।